नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषीपुरा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण जर यूट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत कापसाबाबत एक मोठी अपडेट हाती आलेली मित्रांनो. राज्यातील कापूस खरेदी केंद्राबाबत ठोस धोरण नसल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य शासन आणि भारतीय कापूस महामंडळाला गुरुवारी कठोर शब्दात फटकारले. कापसाचे दर पाडण्यास शासन जबाबदार आहे असे उच्च न्यायालयाचे म्हणणे आहे. कापूस खरेदी केंद्राबाबत ठोस अभाव घ्यावा. खरेदी केंद्र सुरू करण्यात जाणीवपूर्वक उशीर केला जात असल्याचे त्याचा फायदा खाजगी व्यापाऱ्यांना होतो आणि शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. कापसाचे दर पाडण्याला ही दिरंगाई थेट कारणीभूत आहे आणि त्याला राज्य शासन जबाबदार आहे असे निर्णय न्यायालयाने नोंदविले. ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे श्रीराम राजपूत यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेत न्यायमूर्ती नितीश सांबरे आणि न्यायमूर्ती सचिन देशमुख यांच्या समोर सुनावणी झाली. याचिकेनुसार दरवर्षी कापूस खरेदी केंद्र उशिरा सुरू होत जातात, त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दरात खाजगी व्यापाऱ्यांना कापूस विकणे भाग पडतो. त्यानंतर हे व्यापारी तोच कापूस जास्त दराने विकून मोठा नफा कमवतात. यात शेतकऱ्यांचे नुकसान होते. या प्रकरणी CCIने न्यायालयात शपथपत्र सादर करून सांगितले होते की राज्यात 1 ऑक्टोबर 2024 पासून 121 खरेदी केंद्र सुरू करण्यात आली. तसेच राज्य सरकार आणि लोकप्रतिनिधींच्या विनंतीनुसार आणखी 7 खरेदी केंद्र सुरू करण्यात आली. म्हणजेच राज्यात एकूण 128 कापूस खरेदी केंद्र सुरू आहे. दुसरीकडे याचिकेकर्त्यांनी असा दावा केला होता की CCI न्यायालयात चुकीची आणि दिशाभूल करण्याची माहिती देत आहे. याचिकेकर्त्यांनी असेही म्हणले होते की डिसेंबर 2024 आणि जानेवारी 2025 मध्ये अनेक कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी निविदा काढण्यात आला होता. यानुसार हे स्पष्ट आहे की ऑक्टोबरमध्ये अनेक कापूस खरेदी केंद्र सुरू झाली नव्हती. तर ऑक्टोबरमध्ये खरेदी केंद्र सुरू झाली असती तर कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या सचिवांनी CCIला पत्र लिहून केंद्र सुरू करण्याची विनंती शासनाकडे केली असती. न्यायालयाने या संदर्भात सर्व बाबी विचारात घेत या प्रकरणात 28 जुलै रोजी पुढील सुनावणी निश्चित केली आहे. याचिकेकर्ते श्रीराम राजपूत यांनी स्वतःच याबाबत बाजू मांडली होती. आता आपण बघूया कापूस लागवड क्षेत्र व उत्पादन किती. न्यायमूर्ती नितीश सांबरे आणि न्यायमूर्ती सचिन देशमुख यांनी हे प्रकरण अतिशय गंभीर असल्याचे सांगत गेल्या 3 वर्षातील कापूस लागवड आणि उत्पादन किती सविस्तर माहिती 28 जुलैपर्यंत सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले. शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी कापूस खरेदी केंद्र वेळेवर सुरू होणे आणि त्यात पारदर्शकता असणे गरजेचे आहे असे न्यायालयाने सांगितले आहे. तर अशाच प्रकारची माहिती मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा. यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.